मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात। आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील, प्रांत असतील, तलाठी असतील, कर्मचारी असतील, BDO असतील, शिवो असतील, या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ही योजना जी आम्ही जिव्हाळ्याने सुरू केलेली आहे, महिलांची जी काय आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे 18,000 रुपये वर्षाला, एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली। त्यासोबत 3 सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात, या ज्या 2 योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिव्हाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत। आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे। त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची अडचण होऊ नये, त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये, अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत। यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, हेही आम्ही सांगितलेलं आहे। राहुल गांधीने वारीतील वाहनांना टोल माफी आपल्या सरकारने केलेली आहे, काय नेमकं? आषाढी वारी सुरू आहे आणि मी नेहमी सांगतो, हे सरकार कष्टकरी, वारकरी, महिला भगिनी, कामगार, ज्येष्ठ, युवा सगळ्यांचंच आहे आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठा आहे। आज एका वेगळ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते जातात आणि या वाऱ्या सुरक्षित, म्हणजे स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे, यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतोय। पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, आपल्याला माहीत आहे। त्याचबरोबर त्यांचा ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे आणि टोलमधून देखील त्यांना माफी दिलेली आहे, सूट दिलेली आहे। त्यामुळे वारकऱ्यांचं यावरची वारी जी आहे हे अतिशय निर्मल, स्वच्छ आणि सुरक्षित होईल। राहुल गांधी ने आपत्तिजनक बयान दिया है आदेश निघाला आहे की जे काही तलाठी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी जनतेशी सौजन्याने वागावं, अन्यथा कारवाई केली जाईल, असं काही मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश निघाला? हो, बिलकुल। मुख्यमंत्री कार्यालयातून तशा सूचना, निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलेला आहे। राहुल गांधी कुठल्याही परिस्थितीमध्ये महिला भगिनींची अडचण, गैरसोय होऊ नये। वारीमध्ये यावेळी राहुल गांधी देखील चालणार आहेत, याच हिंदू धर्माविषयी त्यांनी काल वक्तव्य केलं होतं, कसं पाहता त्याकडे? खरं म्हणजे विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी राहुल गांधी यांनी जे तमाम हिंदूंचा अपमान केलेला आहे, हिंदू हिंसक आहेत म्हणून असं म्हटलेलं आहे। खरं म्हणजे हिंदू हा सहिष्णू आहे, संयमी आहे आणि कुठल्याही विचाराचा, कुठल्याही पक्षाचा हिंदू राज्यामध्ये नाही, देशामध्ये राहणारा या राहुल गांधींना कधी माफ करणार नाही। कारण तो संयमी, सहिष्णू जरूर आहे, परंतु जेव्हा त्याचा अपमान जो कोणी करेल त्या अपमानाचा सडेतोड बदला आणि उत्तर योग्य वेळी हिंदू समाज या जे आरोप करतायत त्यांना नक्की देईल, असा मला विश्वास आहे। राहुल गांधी कहते हैं कि हिंदू उपद्रवी है, आक्रामक है, दूसरी तरफ वारी आने का प्लान उनका होता है, कि दोनों चीजों को कैसे देखते हैं? नहीं, देखिए, किसी विशिष्ट वर्ग को, लोगों को खुश करने के लिए ये राहुल गांधी जी ने जो बयान दिया है, हिंदू हिंसक है, ये बहुत ही चिंताजनक है, निंदनीय है और मैं उसका निषेध करता हूँ। और हिंदू समाज है, हिंदू धर्म है जो सनातन है, जो सहिष्णु है, संयमी है, लेकिन हिंदू हिंसक कहना सभी हिंदुओं को ये कोई भी बर्दाश्त नहीं करेगा। ये किसी भी विचार के हो, किसी भी पक्ष के हो, कहीं भी रहने वाले देश भर में हिंदू एक दिन ये सब जो उनके खिलाफ में उनका अपमान करने वाले बयानबाजी कर रहे, उनको ज़रूर जवाब देंगे।
और जरूर इसका बदला लेंगे। सीएम साहब दूसरा सवाल ये है कि 3 तुम्ही सिलेंडर जेव्हा जो वारीला देने की 20,000 घोषणा रुपये हुई दिले। है, एक सेकंड, 3 सिलेंडर को जो देने की घोषणा हुई है राज्य सरकार की तरफ से, कब से शुरू होगी और शहरों और ग्रामीण इलाके में कैसे इसको मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना जो है महीने का 1,500 सालाना 18,000 रुपया देने का निर्णय सरकार ने लिया हुआ है और उसके साथ गैस सिलेंडर जो है 3 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वो भी शुरू की हुई है, 1 जुलाई से लागू हो गई है। जैसे उनको प्रक्रिया पूरी हो जाएगी वो जुलाई में हो या अगस्त में हो, लेकिन पैसे तो जुलाई से मिलेंगे। बुलढाणा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे। बुलढाणा में एक घटना सामने शिकायत आई थी, उसके बाद सीएमओ कार्यालय से क्या एक्शन लिया गया? नहीं, मैंने वहाँ पर कलेक्टर से बात की थी। मुझे जैसे किसी चैनल में देखा कि बुल्ढाना में एक तलाटी ने हमारी बहन के साथ, माता के साथ कुछ ये किया था, उनको कुछ अड़चन की थी और इसलिए वो तुरंत मैंने कहा तो वहाँ का जो प्रश्न है वहाँ की समस्या कलेक्टर ने रिजॉल्व की है। सर गॅस सिलेंडरचा जो जी आहे कधीपर्यंत निघणार आहे? उसको हाथरस की घटना को कैसे देखते हैं? राज्य में भी कई सारे ऐसे बड़े बड़े मेड़ावे होते हैं साधु संतों के, उसके लिए क्या कोई गाइडलाइन सरकार? नहीं, ये हाथरस के जो घटना है बहुत ही दुखद है और एक वेदनादायी है। ऐसी घटना दोबारा ना हो इसके लिए ज़रूर है कि सरकार की तरफ से जो ऐसे लोगों को जो लोग इकट्ठा करते हैं उनको एक मार्गदर्शक गाइडलाइन होनी चाहिए। सर गॅस सिलेंडरचा जी आर कधीपर्यंत निघेल आणि त्याचा लाभ महिलांना कधीपर्यंत? अरे बाबा, 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत हे 1 जुलैपासून सुरू झालेलं आहे। जशी त्यांची प्रक्रिया पूर्ण होईल, जुलैमध्ये झाली, जुलैमधले पैसे मिळतील, जुलैमधले सिलेंडर मिळतील, त्याचबरोबर ऑगस्टमध्ये झाली तर जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळतील। त्यामुळे ही 1 जुलैपासून लागू झालेली आहे। अशी टीका तुमच्यावर झाली आहे। राहुल गांधी 20,000 रुपये महायुतीचा मेळा होणार आहे, तुम्ही दिले, वारीसाठी अनुदान दिलं, त्यावेळी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे केलं असा आरोप तुमच्यावर झाला। अरे आता राहुल गांधी बाबा, चालतात वारीत, काय म्हणाल? वारी आताच आहे ना, आषाढी वारी, आषाढी वारी आहे नाही, पण हे हे। सुद्धा अरे बाबा, आता त्यांना नवीन मित्र मिळाले, त्यामुळे त्यांना हे वारकरी जे आहेत हे दुश्मन वाटू लागलेत। म्हणजे आम्ही द्यायला लागलो आहे, त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे, त्यांनी तर कधी दिले नाहीत। वारकरी खुश आहेत, वारकरी समाधानी आहेत, याचा आनंद आम्हाला आहे। आता विरोधी पक्ष काय बोलतो त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही त्यांच्या आरोपाकडे लक्ष देत नाही, कारण त्यांना हे अनपेक्षित आहे। त्यांना वाटलं नव्हतं की एवढं कसं देणार, एवढं कसं मिळणार, याची आता चिंता करत येतात, त्यांची शोध मोहीम सुरू आहे। पण मी आपल्याला सांगतो, या आम्ही ज्या योजना जाहीर केल्यात त्या योजनांची सर्व तरतूद आम्ही केलेली आहे। सर्व योजना ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री कृषी पंप योजना, या सर्व योजना आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय, ह्या सर्व योजना ज्या आहेत याच्यासाठी पूर्णपणे आर्थिक तरतूद आहे। त्यामुळे विरोधकांनी चिंता करू नये, आम्ही त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीने पैसे देणार। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते, महिलांची गैरसोय अडचण होऊ नये म्हणून ही योजना आणल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। पैसे मागून कामं करत असेल तर त्यावरती कारवाई सुद्धा केली जाईल, या संदर्भात सुद्धा आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। महिलांना आर्थिक मदत देण्याची सरकारची ही योजना आहे। राहुल गांधींवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। आता याच्यामध्ये एकच आहे, जी गर्दी होती आहे महिलांची, महिला भगिनींची, मी त्यांना आवाहन करतो की 15 दिवसाचा जो कालावधी होता तो आपण 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेला आहे। त्यामुळे महिला भगिनींनी, माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये, त्यांची योजना त्यांना जुलैपासून त्याचा लाभ मिळणार आहे। आणि त्याच्याकडे शाळेचा दाखला असेल, जन्माचा दाखला असेल, वोटर लिस्टमध्ये नाव असेल, पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल,
अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे. त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू. त्यामुळे महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि घाबरून जाण्याची कारण नाही. हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागतो आपण ते पण जे आता हे 4 जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक, तर तोही ग्राह्य धरला जाईल. आणि जे ऑलरेडी BPLचा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा पावसाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे. राज्यात सरकारतर्फे कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे? मुंबईत देखील पाण्याचा प्रश्न आहे. त्याचा आढावा मी घेतला आहे. जिथं पाऊस कमी आहे तिथं टँकरने पाणी पुरवठा आहे, चाऱ्याचा पुरवठा आहे. जिथे या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, जिथं नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे चालू आहेत. मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे, त्याबाबत पाण्याच्या बाबत त्यांनी खुलासा केलेला आहे. त्यामुळे सर्व एकंदरीत आढावा आम्ही घेतो. जिल्हा परिषदमध्ये मी शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण सचिवांना तात्काळ सूचना देतो की अशा जिथे जिथे असे प्रकार आहेत गळतीचे ते तात्काळ त्याच्यावर उपाययोजना मागे मृत चिमणी मिळाली होती. आज पोलीसमध्ये मेलेला साप पोषण आहारात मिळालेला आहे. प्रत्येक वेळी पोषण आहारामध्ये जे काही अशा प्रकारचे गैरप्रकार आढळत आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारे मुलांच्या जीवाशी खेळण्याचं काम जे कोणी करत असतील त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चांगल्या योजना राबवलेल्या आहेत. त्यामध्ये आता राहुल गांधी देखील वारीमध्ये सहभागी होणार आहेत. तुमच्या योजनांचा त्यांना लाभ होताना दिसतोय. आपल्या योजनांचा त्यांना लाभ होताना दिसतोय. त्यामुळे त्यांच्या पोटात अगोदर दुखत होतं, आता ते काय त्याचा लाभाचा काही लाभ तेही घेऊ इच्छित आहेत. पण अगोदर हिंदूंवर वार करायचे, हिंदुत्वांचे मारेकरी बनायचं आणि हिंदूंना हिंसक म्हणायचं आणि नंतर त्या वारीमध्ये यायचं, हा कसला दुटप्पीपणा आहे. आणि हिंदू समाज आता जागृत झालेला आहे. हिंदू अपमान सहन करणार नाही. हिंदू जशास तसं उत्तर देणार. हिंदूंना माहीत आहे कुणाला तरी विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी हे सगळं लांगूल चालन चाललेलं आहे. त्यामुळे हिंदू हा अपमान सहन करणार नाही. हिंदूंचा अपमान कुणी सहन करणार नाही. वारीवरील वाहनांच्या टोल मुक्तीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाणार आहे. यासोबतच राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होणार आहेत त्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला आणि आता त्याच वारीमध्ये सहभागी होण्यासाठी ते येतात. यासोबतच लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आल्याचं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे.